जय महाराज मित्रांनो आता सगळीकडे एकच चर्चा चालू आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 10,000+ जागा निघणार, 10,000+ जागा निघणार। तर काय करायचं, आपल्याकडे वेळ किती आता पोलीस भरतीला मित्रांनो। मागच्या ज्या चुका झाल्या ह्यावेळेस आपल्याला त्या चुका करायच्या नाही मित्रांनो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर आपल्याला वेळ किती मिळणार याच्यामध्ये, कारण की आता तुम्ही बघता क्षणी की आत्ताच मुंबई पोलीसची परीक्षा झाली, म्हणजे मागची भरती आताशी झाली। अजून ते पोरं काय त्या दुखातून सावरलं नाही की काय नाही की काय जण कामाला लागले की आता जे एक नवीन पोलीस भरती झाली लगेच अशी पोलीस भरती, म्हणजे जे टॉपचे पोलीस होते ते तिकडे गेले। आता खाली गाळ जो राहिलाय, आता तो गाळ परत एकदा तयार होतोय या चालू पोलीस भरतीसाठी। पण आता यातले काही जण तयार झाले बरोबर, काही जण भरपूर जण तयार नाही झाले अजून, कारण की पोलीस भरती कधी यावर्षी पोलीस भरती कोणते पण अफवा कोणतरी व्हिडिओ टाकणार महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष पोलीस भरती नाही, महाराष्ट्रामध्ये लगेच 15-20 हजार पोलीस भरती अशी युट्यूबला तुम्ही थंबनेल बघतातच। हे करा ते करा, कांदा करा लसूण करा, महाराष्ट्र पोलीस भरती निघाली, ही अकॅडमीला महाराष्ट्र पोलीस भरती आमच्या नोट्स घ्या, महाराष्ट्र पोलीस भरतीने हे पुस्तक घ्या, हे सगळं चालूच असतं। हे दरवेळेस राहतं, आपण काय कोणाला नाव ठेवू शकत नाही। पण आताच पोलीस भरती झाली लगेच आपण अपेक्षा ठेवली, पण आपली अपेक्षा पूर्ण होते मित्रांनो, कारण की महाराष्ट्र पोलीस भरती आता तात्काळ निघते। आणि मागच्या वर्षी बाबा भरपूर जणांचा पहिला प्रयत्न होता बाबा, माझं काय मागच्या प्रयत्नामध्ये झालं नाही। मागच्याच मी 4 मार्कांनी गेलो, 5 मार्कांनी गेलो, पण मला देवाने एक चांगली संधी दिली की अजून मला 3 महिने भेटतात, मी पुढे 100 दिवस भेटतात। मी 100 दिवसामध्ये बाबा मित्रांनो मी माझी चांगली तयारी करेन आणि यावेळेस पोलीस होऊन जाईल। आणि समजा मागच्या पोलीस भरती तुम्ही झाला नाही तर हा मागचा पोलीस भरती म्हणजे तुमचा एक अनुभव, समजा तुम्ही 100 मीटर कसं पळतात ते तुम्हाला माहित नव्हतं, पोलीस भरती कशी असते हे तुम्हाला माहित नव्हतं, 1.5-2 वाजता कसं पळवतात, किती त्रास होतात हे तुम्हाला माहित नव्हतं। पण या मागच्या भरतीला एक तुम्हाला दांडगा अनुभव निघाला, पावसामध्ये पळाल तुम्ही कातू काही जण चांगलं त्यांचं ग्राउंड असून त्यांना 50 पैकी 35-36 असे मार्क आले। एकदम दुःखद घटना, मलाही वाईट वाटलं, माझ्या अकॅडमीच्या मुलांना कमी मार्क पडले का, कारण त्यांना पावसामध्ये पळावलं। पण तो एक आपल्यासाठी अनुभव होता, मग तो अनुभव झाला, तो अनुभव मला भेटला। मग मी काय केलं, मागच्या भरतीला पोलीस नाही झालं, मग मी तिथून पुढे तयारी चालू ठेवली, म्हणलं भरती कधी का निघा ना, मला पोलीस व्हायचंय। मग तुम्ही जर तेव्हापासून जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी तशीच चालू ठेवली असेल मित्रांनो, तुम्ही आता बादशाह तयार झालेले असणार। तुमचं ग्राउंडही चांगलं आणि लेखही चांगले, बरोबर का नाही? बरोबर, कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मागची भरती तुम्ही फेल झाला तेव्हापासून आतापर्यंत कोण कोण तयारी करत होतं, आणि तुमचा ग्राउंडचा आणि लेखीचा तुमचा आता स्कोर काय येतो। खरं सांगा, तुम्ही लय लावाडा बोलता बरं का, की जर तुमची खरीच जर तुमची तयारी चालू असेल तरच तुमचा फायदा होणार, कारण की तुम्ही मागच्या 8 ते 10-12 महिन्यांपासून मित्रांनो तुम्ही चांगली तयारी करताय। आणि एवढ्या 8 ते 10 महिने मित्रांनो कंटिन्यू पोलीस भरतीच्याच फ्लो मध्ये राहणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये, हे भरपूर जण करत नाही। महाराष्ट्रामध्ये जागा निघतात 10,000, फॉर्म येतात 20 लाख, याच्यामध्ये 10,000 जण हे टॉपचेच असणार, काहीतरी क्वालिटी ना त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांचं ग्राउंड चांगलं, त्यामुळे त्यांचा अभ्यास चांगला आहे। पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस चांगलेच पोरं घेतात पोलीस भरतीला। फेमडे नाका पोचणाऱ्यांनी जर पोलीस घेतले तर उपयोग नाही ना। 2-2 महिन्यामध्ये अहो कोण पोलीस होय, तुम्ही मला सांगा ना, कोण पोलीस होऊ शकत नाही 2-3 महिन्यामध्ये? एखादा बादशाह म्हणून मी 2 महिन्यात पोलीस झालो। अरे पण बाळा, तू मागचे 6 वर्ष कसा गाशीत होता ते तू लपून ठेवलं, तू कोणा सांगितलं नाही की मागचे 6 वर्ष लई घासले, पण आता 2-3 महिने मी असं सांगतो की मी 2-3 महिन्यात पोलीस झालो, असं नसतं। हा अभ्यासक्रम का लगेच पूर्ण होत नसतो। आता महाराष्ट्र पोलीस भरती पण राज्यसेवाची MPSCच्या लेवलची पोलीस भरती झालेली आहे मित्रांनो। राज्यसेवा भरती कशी असते त्याप्रमाणेच पोलीस भरती झालेली आहे। असं तुम्हाला वाटत असेल की पोलीस भरतीला सोपे, भले नाच सोडून दिला, बारे दिग्गज आले, दिग्गज गेले, समजलं का तुम्हाला? आता मार्केटमध्ये लय व्हिडिओ येतील, आता तुम्हाला 100 मीटर पाहण्यासाठी हे करा, गोळ्यासाठी हे करा। अहो तुम्ही बाकीचे 12 महिने मेले होते का? भरती निघाल्यावर तुमची जाहिराती येतात, भरती निघाल्यावर तुमचे गोळ्याचे व्हिडिओ येतात, भरती निघाल्यावर तुमच्या अकॅडमी फेमस होतात, असं का बरं? कोणाचं काय ऐकू नका। तुमचे मागच्या वेळेस तुमचं ग्राउंड चांगलं होतं, तुम्ही तर तेव्हापासून आता प्रॅक्टिस चांगली केली असेल तर तुमची प्रॅक्टिस चांगली चालू राहू द्या। हे करा ते करा, कोणी काहीतरी डोक्यात खूळ घालेल आणि आपलं नुकसान करून घेऊ नका। आणि आपण मागच्याच पोलीस भरती एकदा फेल झाले, आपल्याला चांगला अनुभव मिळालाय। गोळा कसा फेकायचाय, खांद्यावरती शोल्डर धरूनच असा फेकायचाय का असा खाली फेकायचाय, सगळ्यांना माहिती आहे। इथून गोळा फेकतात, सगळ्यांना माहिती आहे। 100 मीटर साठी वर्कआउट चांगला पाहिजे, स्ट्रेचिंग केली पाहिजे, डाएट केला पाहिजे, वॉर्मअप केला पाहिजे, हे पण सगळ्यांना माहिती आहे। 100 मीटर साठी हेल वर्कआउट केला पाहिजे, 150, 120, 80 मीटर, 70 मीटर, 80, 60 मीटर, 40 मीटर ह्याच्या स्टार्ट शिकला पाहिजे। 100 मीटर साठी झुकून स्टार्ट शिकला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ना। आपण बाकीचे जे व्हिडिओ मध्ये सांगणार तेच सांगणार आहे, मी पण तुम्हाला तेच सांगणार आहे, समजला का मित्रांनो? त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जे आहे ना तेच करायचं। अभ्यासही चांगला, हे ऑनलाईन आले, हे टेस्ट सिरीज वगैरे काय आलं, पहिलं नव्हतं हे आता पुस्तक भूगोल पण
त्यांच्या ऍपवरती तोच आहे, इतिहास पण तोच आहे. इतिहास काय बदललेला नाहीये की तुमचा महाराष्ट्र भूगोलचा नकाशा काहीतरी पलटी झाला, नदी इकडून इकडं वळाली, असं थोडीच झालेलं आहे की जमीन पुण्याचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे, नगरचं क्षेत्रफळ जास्त सगळ्यात जास्त आहे, ते बदललं पुढल्या वर्षी, असं थोडीच होणार आहे. सगळीकडे सेमच असणार आहे. प्रश्न पण सेम, गणित सेम, बुद्धिमत्ता सेम, राज्यशास्त्र सेम, नागरिकशास्त्र सेम, पंचायत राज सेम, मराठी व्याकरण सेम, सगळं सेमच आहे. डोक्यामधला विचार काढून टाका मित्रांनो. पोलीस भरतीला हेच प्रश्न यायचे जे पुस्तकामध्ये आहे. आता समजा फेब्रुवारी मंथ एंडला आपले पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले, 10,000 प्लस जागा निघल्या, समजा 12,000 जागा निघल्या. फेब्रुवारी एंड ते मार्च एंड, बरोबर, हा महिना तुमचा मित्रांनो फॉर्म भरण्यात जाईल, बरोबर. नंतर हॉल तिकीट यायला 15 दिवस लागतील. मग तुमचं समजा 15 एप्रिल पर्यंत तुमचे हॉल तिकीट आले. मग पुढं 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत मित्रांनो तुमचे ग्राउंड चालले, अंदाजे समजा 15 मे पर्यंत चालले. मग पुढून 15 दिवस समजा 30 मे किंवा 1 जून 2 जून पर्यंत समजा तुमची लेखी परीक्षा झाली. उदाहरणार्थ मुंबई सोडून बरं का, मुंबईला समजा जास्त फॉर्म आले, त्यांना वेळ लागतील. ग्राउंडला 1-1, 2-2, 3-3 महिने लागतात. समजा जून महिन्याच्या अगोदरच मे महिन्यातच पाऊस आला तर आपलं वाटोळं समजायचं, परत त्या आयुष्याला आपल्या नशिबाला काढे लागले समजायचं. पण तसं होऊ नको अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की पाऊस काय येऊ नको, आणि भरती व्हायची असेल ना हे पावसाच्या आधीच होऊन जाऊ दे. कारण कसं आहे, चांगल्या चांगल्या मुलांचं नुकसान होतं, ते नुकसान नाही झालं पाहिजे. तेव्हा मित्रांनो मेच्या अगोदर तुमची सगळी भरती होऊन जाऊ शकते. समजा फेब्रुवारी निघला तर तुमचे फॉर्म सुटले, तर असं मी शेड्यूल काढलेले. आणि तुमचा आतापासून भरती होईपर्यंत म्हणजे मे एंडिंग पण तुमच्याकडे 90 ते 100 दिवस आहे मित्रांनो. 100 दिवस म्हणजे तुम्ही मागच्याच पण चांगली जर तयारी केली असेल ना, तुमचं ते 100 दिवस ना, 100 दिवसाचं नियोजन तुम्ही आतापासूनच करा. मोबाईल बंद करून टाका, म्हणजे पार बंद करू नका. एक टाइम द्या त्याला, स्वतःचं वेळापत्रक बनवा, माहिती तासाचा अभ्यास करा, प्रश्नपत्र सोडवा, डेमो घ्या, 1600 पळा. आता सकाळी एका नागाचा फोन आला, सर आता किती टाइम प्रॅक्टिस करू, डायरेक्ट कट करून टाकला. अरे बाळा तुला कळत नाही का आता आपण किती प्रॅक्टिस केले पाहिजे? मला काय माहिती तू किती प्रॅक्टिस केले, मागच्या भरतीला उतारला का नाही, नवीन आहे का काय? तर कोणत्याही ह्याच्यासाठी तुम्हाला फोन करता म्हणजे इरिटेट करतात, काय पण विचारतात पोरं. आता एकाने तर हाईट साठी फोन केला, सर हाईट किती आहे पोलीस भरती? बा 165 सेंटीमीटर. म्हणलं बाळा तू नवीन आहे, तुला कळलं पाहिजे बाबा तू पोलीस भरती करतोय. मी युट्यूबला व्हिडिओ बनवला, ते जाऊन बघ, विषय बाजूला. तर मित्रांनो आपल्याला 100 दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. मित्रांनो वेळ जरी कमी असला तरी तुमच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, समजलं का. इथून मागं तुम्ही पोलीस भरती दिलेली, एक टॉपचे पोलीस मुंबई पोलीस झाले, SRPF ला झाले, आता जेल पोलीसलाही होऊन जातील. जरा कमी क्वालिटीचे पोरं आता खाली राहतील, पण आता ते तयार होतील. आणि त्या तयारीमध्ये मित्रांनो तुम्ही, बरोबर का नाही, त्यामध्ये चांगलं तयार व्हा, मस्तपैकी खा पी, मस्तपैकी थोडासा खाण्यावर खर्च करा, मस्त व्यायाम करा, मस्त अभ्यास करा मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही मित्रांनो. या वर्षी गुलाल उधळायचं मित्रांनो, एकदम मस्तपैकी एन्जॉय मध्ये मस्त 100 दिवस मस्तपैकी वर्कआउट करायचा, अभ्यास करायचा, लायब्ररीला अभ्यास करायचा. आणि भरती झाल्या मस्तपैकी आई वडिलांनी आपल्याकडे बघून हसले पाहिजे, बाबा माझ्या पोरांनी करून दाखवलं. अभ्यास चालू ठेवा. आणि काय तुम्हाला अडचण वाटली ह्याच्याबद्दल, व्हिडिओ बद्दल, तर नक्की मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा.